रस भी। बरोबर, आंब्याचा रस पण सांगते। जेव्हा पण बाजार में जाने का ना, हाँ। समजा चांगले असे केशरी मोठे लांब आंबे बघून आणणे का। केसरी या रंग के? हा नाही, केसरी रंग नाही ग, म्हणजे त्या आंब्याचं नाव असते केसर। हाँ। हा, ते आंबा आणायचा। ते आंबा आणल्याच्या नंतर उसमे चांगलं म्हणजे घरी आणून चांगला आंबा धुणे का। अच्छा। हा, आंबा चांगला धुणे का आणि त्याला चांगला असा पिकवणे का, असं धरायचं ना, असं सगळी कुणायचा कैसा पिकवने का? क्या बता रही हो? आगा असा दाबने का, त्याला असा मऊ करणे का। तो वो फूट नहीं जाएगा? कैसा फुटेगा, दाबून धरने का तो कैसा फुटेगा। अच्छे से ऐसे मळून मळून उसको मऊ करने का। अच्छा, हा, जैसे आटा गूंथते हैं। आट्याला असं असं गुंदायचं असतंय, आंब्याला असं असं रस करायसाठी त्याला असं आंबे पिकून ठेवायचे असतात। अच्छा। आणि चांगलं पिकवणे के बाद हाँ। उसको असं दाबून सगळी कुई बाहेर काढणे का त्याची। कुई? हाँ, कुई उसका जो अंदर में बी रहता है ना मोटा वाला, वो बाहेर काढणे का। अच्छा। हाँ, आणि बाहेर काढणे के बाद मग सगळा रस असा पिळून बाजूला काढणे का। हाँ। आता पहिला तो मिक्सर नाही राहत, आता हाँ। तो बाया सगळ्या हात से असं चिवडून चिवडून करते त्या। चिवडून चिवडून? हाँ, मतलब ऐसा हाथ से ऐसा चिवड़ने का आणि तब बनती ती। हाँ। आता अभी तर मिक्सर आलाय ना। हाँ। आता मिक्सर आलाय म्हणले के नंतर मिक्सर के भांडे में डालने का। हाँ, मेरे शादी में तो 2 मिक्सर मिले मुझे। हा हा हा, थांब। तर ते आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणे का। हाँ। त्याच्यानंतर त्याची उसके अंदर हाँ। इतकुसच मीठ टाकणे का, थोडसच नमक? हाँ, मीठ नमक डालने का इतकुस। हाँ। आणि इतना ही डालना है तो फिर डालना ही क्यों? अगं जरा चवी ती त्याला म्हणून टाकायचं असतंय ते। अच्छा। हा, आणि असला तुम्हारे पास गुड़, गुड़ तो हमारे पास बहुत है भाभी। हा बस बस बस, माझा ऐक, तर उगा एवढूसा गुळाचा खडा टाकायचा उसमें का। खड़ा भी डालने का? खडा कशाला डालणे का, काय खडे माती टाकून रस बनवती काय तू। तो फिर खड़ा क्या है? खडा क्या है, मी काय बोलत होते। गुड़ का? हाँ हाँ, गुड़ाचा खड़ा मतलब गुड़ थोड़ा सा डालने का उसमें। अच्छा, टुकड़ा बोलो ना। हाँ हाँ, भाभी। तुकडा डालने का। हाँ, आपका भी पता है हाँ, मुझे। मग तुला कोण सांगणार आहे आमरस कसा बनवायचा ते। मतलब खड़ा आपको मालूम नहीं है ऐसे? हाँ। बताओ बताओ। आता तो उसमें क्या क्या डाला था रे। खड़ा डाला था भाभी। किसमें। आमरस में। हाँ, आमरस में गुड़ा का खड़ा डाला था। हाँ। मग गुड़ा का खड़ा डालने का आणि 4 आंब्या का रस करने का। 4 ही? तू कितना भी करना, पण मी सांगते ते ऐक ना। हाँ। 4 आंब्या का रस करने का, हाँ। तर त्याचे में अर्धा लीटर दूध डालने का। अच्छा। हाँ, दूध अच्छे से गरम करने का। हाँ। गरम करून घेने के बाद उसको चांगला थंड करने का। तो फ्रिज में रखो चलेगा? फ्रिज में नहीं रखने का, ऐसा पंखे के खाली रखने का। अच्छा अच्छा। समझती नहीं, कुछ नहीं, भेजे का सगळा दही करती मेरे। दही भी डालने का? दही नहीं डालने का, तो आप बोला ना दही का। त्याचं काय आम्रखंड बनविणे का आता, समझा कर जरा। हाँ। दही नहीं डालने का, दिमाग का दही करती बोली मैं। अच्छा। तर मग त्याच्यामध्ये अर्धा लिटर गरम करायचं दूध आणि थंड करून ठेवायचं आधी। हाँ। आणि उसमें मग ती दही दूध वतने का, दूध हाँ। अर्धा लिटर दूध वतने का। कशात, आमरस में। अभी कुठं आमरस बनलाय, मिक्सर के भांडे में डालने का। अच्छा। मिक्सर के भांडे में डालने का, मग त्याच्यामध्ये थोडी इलायची सोलून टाकने का। इलायची? हाँ, छोटी इलायची रहता है, हाँ। 4-5 इलायच्या डालने का उसमें। हाँ। हाँ, आता सांग बरं उसमें काय काय डाला मैंने। खड़ा, काय काय? दही और इलायची। दही नाही ग बाई, दूध डालने का। हाँ। अर्धा लिटर दूध, 4 आंबे का। ठीक है, आप बोलते हो तो हाँ। दही भी डाल दी, हाँ। मतलब दूध भी डाल दूध, हाँ, दही नाव नाही घेणे का दही का, ह्याच्यामध्ये दही टाकीत नसताय। हाँ। हाँ, इलायची टाकने का, गुड़ टाकने का, हाँ। थोडीशी साखर टाकने का, म्हणजे जसं तुमको गोड मांगताय हाँ। तसं थोडी साखर टाकने का। और इतू सा मीठ भूल गई आप। हाँ, हितकुसा मीठ टाकने का। हाँ। मग ते सगळं मिक्सर मधून गुर्र। हमारा मिक्सर बिगड़ा है भाभी, ऐसा गुरगुर नहीं करता है, वो घुर 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 ऐसा करता है। मग तू तेवढ्या वेळ गुर्र 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 कर
थोडा वेळ. हाँ हा पण आता मला काय तू त्रास देऊ नको. आता आमरस बनत आलाय, परत त्या आमरसाचा पाणी घालून नाश करू नको. हा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणे का, नाही तर म्हणजे त्यात पाणी बी टाकायचं का. नहीं, दूध डाला ना भाभी, पानी क्यों डाला? हा मग चांगलं बारीक करून घेणे का मिक्सर मधून. हा. हा तर मग जेवढा तुमको पातळ मागताय, घट मागताय, मग तसं तेवढा अंदाज ठेवणे का. हा आणि मग ते आमरस को क्या करणे का, एक पातील्या में वतणे का. हाँ पातील्या में वतून झाल्याच्या नंतर ते फ्रीज मध्ये ठेवून देणे का. आपके मेरे फ्रीज में क्यों रखेगी. मेरा फ्रिज बंद है ना. मग तुझं फ्रीज बंद आहे तर मग बरं ठीक आहे, जाऊ दे, माझ्या फ्रीज मध्ये ठेव. हाँ फ्रीज मध्ये ठेवल्याच्या नंतर हाँ, बदाम काजू तो आप ही डाल देना भाभी, आपके फ्रिज में रखी है तो. आणून दी मला, मी टाकते उसमें. हा चलिए. हा तर मग काजू बदाम घेणे का, पिस्ता पण असेल ना तर पिस्ता बी लाने का. हा. आणि असं बारीक बारीक लांब लांब कापणे का, अच्छा. काजू बदाम कापणे का, आणि त्या आमरसच्या वरून असं सजवणे का. हा आणि फ्रीज में ठेवून देणे का. आपकी. हा बरं मेरे ठेवून देणे का. मग जेव्हा नॉर्मल के ज्यादा थंड होत आहे, हाँ हा तर ते थंड झालं का, मग ते समजा तुम्ही ऐसा पिऊ पण शकताय, हा. आणि नाही तर मग दिरडा के सोबत खाऊ पण शकताय. हाँ, वो बिरडा नहीं बताया. हा तर मग तो दिरडा तर अभी सांगणे का आहे ना. हाँ तू कुठं दम धरतीये, एक एक तर होऊन देणे का. हाँ. हा तर मग आता बनवणे का दिरड. हा अच्छा, आमरस हो गया. हा तू लिहून रखतीये ना. नहीं भाभी, मुझे याद रहता है. हा मग जाऊ दे, तुझं डोकं चांगलंय म्हणायचं, माझ्यासारखं नाही.